नमस्कार. आज जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वच हा दिवस समर्पण दिवस म्हणून याला आम्ही म्हणतोय आणि या समर्पण दिनाच्या निमित्तानं आज सर्वार्थानं समर्पण आम्ही संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करतोय. खरं तर जनसंघाचा ज्यांनी पाया रचला आणि जनसंघाच्या पाया रचल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगातली सर्वात एक नंबरची पार्टी ठरली. आणि त्याला एकमेव कारण म्हणजे आमचे खरं तर संस्थापक माननीय पंडित दीनदयाळ उपाध्याय हेच आहे. एकात्म मानववाद असेल, त्याचबरोबर अंत्योदय यासारख्या अनेक गोष्टींचा पाया त्यांनी रचला. अंत्योदय म्हणजे काय तर शेवटच्या घटकापर्यंत सर्व प्रकारे जो विकास आहे तो पोहोचवणं. म्हणजे आत्ताच माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीनं डीबीटी द्वारे गरिबापर्यंत प्रत्येक योजना पोहोचते, शेवटच्या रांगेपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत ही योजना बिना भ्रष्टाचार पोहोचली, यालाच आपण अंत्योदय असं म्हणू शकतो. आणि म्हणूनच आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय जे आपल्यात नाहीयेत, पण त्यांनी दिलेल्या संकल्पना, त्यांनी दिलेल्या गोष्टी भारतीय जनता पार्टी आज अत्यंत चोखपणे पाळतीये. आणि म्हणूनच अंत्योदयाचा खऱ्या अर्थानं जो विश्वास आहे, खऱ्या अर्थानं जो अर्थ आहे, तो पूर्ण करण्याचं काम माननीय मोदी सरकार करते. आणि त्याचमुळं थेट योजना ह्या गरिबापर्यंत पोहोचतात. त्यामुळं पुन्हा एकदा या अंत्योदयाचे खऱ्या अर्थानं जनक असं म्हणूया ते माननीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त मी पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो. धन्यवाद.